आत्ता सध्या डिप्रेशन जे आहे ते पश्चिम विदर्भ आणि ॲडजॉइनिंग जो त्याच्या लगतचा जो मध्य महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी आहे. आणि या सिस्टममध्ये टिल्ट असल्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना दिसतो आहे. गेल्या 24 तासांमध्ये आपण जर बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे, ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, त्याचबरोबर धाराशिव, लातूर या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाने हजेरी लावलेली आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पावसामध्ये थोडासा आपल्याला खंड किंवा पाऊस बऱ्याच ठिकाणी उघडीपास आपल्याला दिसून येईल. आता आपण जर बघितलं तर सॅटेलाईट इमेजरीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी क्लाउड्स आहेत किंवा ढग आहेत आणि त्यामुळं पाऊस हा मेनली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पडताना दिसतो आहे. आणि जसं मी सांगितलं की जी सिस्टम होती, जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते विदर्भाकडनं अजून पश्चिमेकडे सरकलेलं आहे आणि सध्या ते मध्य महाराष्ट्र आणि लगतचा जो पश्चिम विदर्भ आहे त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये टिल्ट असल्यामुळं मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसतो आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला, जसं मी इनिशियली सांगितलं की उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रेड अलर्टचं जर बघायचं झालं तर धुळे, जळगाव, नाशिक, पुण्याचे घाटमाथे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांना आज रेड अलर्ट आहे. त्यानंतर नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड या डिस्ट्रिक्ट्सला ऑरेंज अलर्ट आहेत आणि येलो अलर्ट हा मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांना आहे. मध्य महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं तर पुण्याचे जो प्लेन एरिया आहे, त्यानंतर अहिल्यानगर, बीड, जालना, बुलढाणा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी पाऊस असेल तो मध्यम स्वरूपाचा असू शकतो. आणि याचाच अर्थ आजचा जो पाऊस आहे तो सर्वदूर आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो. आता आपण उद्याचं जर बघितलं तर जसं मी सांगितलं की सिस्टम पश्चिमेकडे मूव्ह होते, त्यामुळं पावसाचं प्रमाण आपल्याकडं जो पूर्वेकडचा भाग आहे त्याच्या सिस्टमच्या तिकडे पाऊस हळूहळू कमी होताना दिसेल. त्यामध्ये उद्याचं जर बघितलं तर नाशिकला ऑरेंज अलर्ट आहे, पुणे आणि पुण्याचे घाटमाथे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट आहे. नंदुरबार, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरचे घाटमाथे यासाठी येलो अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच राहील. आणि रविवारपासून जर बघितलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असण्याची शक्यता आहे आणि सोमवारपासून तो बऱ्यापैकी उघडलेला असेल किंवा उघडीप आपल्याला दिसून येईल. रविवारचं जर सांगायचं झालं तर रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूरचे घाटमाथे यासाठी येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. म्हणजेच हे वातावरण उद्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. प्लेन एरियाजमध्ये रविवारपासून पावसाने उघडीप घेतलेली आपल्याला दिसू शकते. आता गेल्या 24 तासांमध्ये पाऊस कशा प्रकारे होत आहे हे जर सांगायचं झालं तर जसं मी इनिशियली सांगितलं की जळगावला 160 मिलीमीटर 159.8 मिलीमीटर म्हणजे 160 मिलीमीटर पावसाची नोंद तेथे झालेली आहे. महाबळेश्वरमध्ये 202 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होता. पुण्यामध्ये जवळजवळ 15 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद आपण बघू शकतो. नाशिकमध्ये तशीच परिस्थिती होती, परंतु नाशिकचे जे घाटमाथे आहेत त्या ठिकाणी त्या नाशिकच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुद्धा नोंद झालेली दिसून येते. मराठवाडा आणि विदर्भासाठी गेले 24 ते 48 तास दिलासादायक होते. चांगला पाऊस तिकडे झालेला दिसून येतो आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 64 मिलीमीटर, त्यानंतर नांदेडला 71 मिलीमीटर, धाराशिवला जवळजवळ 61 मिलीमीटर, परभणीला 91 मिलीमीटर, अकोल्याला 96 मिलीमीटर, अमरावती 111, ब्रह्मपुरी 135 मिलीमीटर, बुलढाणा 128. बुलढाण्याला आपण बघू शकतो की मुसळधार पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झालेली आहे. आणि विदर्भातील इतर ठिकाणीसुद्धा 120-130 मिलीमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे, ज्यामध्ये वर्धा आणि यवतमाळमध्ये 160 आणि 142 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झालेली दिसून येते. तर आता आपण जी तूट काही दिवसांपासून बघत होतो
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम विदर्भामध्ये त्यामध्ये काहीशी घट आपल्याला झालेली दिसून येते. बीडमध्ये ती आता -23% आहे पाऊस. म्हणजे 1 जून ते आतापर्यंत जर पाऊस बघितला त्यामध्ये 23% इतकी तूट आता आहे. आधी ती 30-40%पेक्षाही जास्त होती. ती आता थोडीशी घट जी आहे त्यामध्ये आपल्याला तूट दिसते, म्हणजे कमी झालेली दिसते. बुलढाणा येथे 17% म्हणजे आता पाऊस वाढलेला आहे. त्या ठिकाणी ग्रीन झालेले आहेत. 2-3 दिवसापासून आपण बघत होतो का हा सर्व एरिया रेड कलरनी होता, म्हणजेच तिथं डेफिशियंट म्हणजेच पावसामध्ये जास्त तूट आपल्याला दिसून येत होती. ती आता काहीशी भरून निघालेली आहे. तरीसुद्धा काही डिस्ट्रिक्टमध्ये अजूनही -10% अकोला असेल किंवा बुलढाण्याला 17% आहे, तिथे चांगला झालेला आहे. त्यानंतर जालना -17% आहे, हिंगोलीला -30% आहे. तर मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये नक्कीच ही तूट भरून निघालेली आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्रामधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार तिथेसुद्धा पावसाची तूट 20-30%पेक्षा जास्त होती. नंदुरबारला तर ती जवळजवळ 50-60%पेक्षाही जास्त होती. तीसुद्धा आता भरून निघालेली आपल्याला दिसते. तर नक्कीच हा स्पेल. आणि त्यानंतर सोलापूरचं जर सांगायचं झालं तर सोलापूरला आता -28% आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये नक्कीच पाऊस जी तूट होती त्याच्यामुळे थोडासा दिलासादायक परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. तर मराठवाडा आणि विदर्भासाठी नक्कीच हा जो पावसाचा स्पेल आहे हा दिलासादायक आहे असं आपण म्हणू शकतो. सर, आता महिन्याचा जर आता आज शेवटचा दिवस आहे, तर आता महिन्याची काय स्थिती आहे सर? म्हणजे अपेक्षित पाऊस पडलाय का आणि काय नेमकं स्थिती आहे? तूट निघली आहे का? राईट. आता जूनमध्ये जर बघितलं आपण तर जूनचा नक्कीच पाऊस जो आहे त्याच्यामध्ये खूप तूट होती. त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये परवापर्यंत खूप तूट आपण बघितली, परंतु ह्या 2 दिवसाच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ही तूट भरून निघालेली आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु येणारा जो 1 आठवडा आहे रविवारपासूनचा, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे किंवा तो हलक्या स्वरूपाचाच राहील अशी परिस्थिती एकंदरीत आहे. पण जो पाऊस होऊन गेला आहे त्यामुळं नक्कीच शेतीसाठी किंवा मग ग्राउंड वॉटरसाठी हे आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्ण पुढच्या महिन्याचा जर अंदाज सांगायचा झाला तर 1 आठवडा नक्कीच रविवारपासून पुढचा आठवडा त्यामध्ये पाऊस कमी राहील आणि पूर्ण महिन्याचा जो अंदाज आहे तो आज प्रदर्शित होईल. परंतु त्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स होत असतात, कारण महिन्याचा अंदाज आणि डे टू डेमध्ये होणारे चेंजेस यामध्ये फरक नक्कीच आपल्याला दिसून येतो. तर सध्या तरी रविवारपासूनचा पुढचे काही दिवस पावसामध्ये थोडासा खंड आपल्याला बघायला मिळेल. सर, सध्याची पोषक स्थिती जी निर्माण झाली त्याच्या मागे प्रमुख कारण काय? जसं मी सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि त्याचं पश्चिमेकडे ते सरकल्यामुळं आपल्या रिजनवर पाऊस पडण्याची शक्यता काल आणि आज होती आणि त्याप्रमाणे पाऊस पडतो आहे. आणि ती जी सिस्टम आहे ती सध्या पश्चिम विदर्भ आणि लगतचा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आहे आणि ती अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या 24 तासांमध्ये मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ती सिस्टम गुजरातवर शिफ्ट होईल आणि गुजरात रिजनलासुद्धा पुढील 24 ते 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं मग त्याच्या पूर्वेचा जो भाग आहे गुजरातच्या म्हणजेच महाराष्ट्राचा रिजन इकडे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती आहे. एल निनोचा काय इफेक्ट? एल निनो सध्याही सक्रियच आहे आणि जसं आधीही सांगत आलेलो आहे की एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडत नाही असं नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये अनियमितता जास्त असते, डिस्ट्रीब्युशन किंवा वितरण असमान असतं. जसं आपण बघितलं की काल परवापर्यंत मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी होतं, ते आता वाढलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती कशी असेल त्याचे अपडेट भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी दिले जातील. सर, अनेक जिल्हे असे आहेत जिकडं पावसाचं प्रमाण तसं कमीच दिसतंय आपल्याला. काही ठिकाणी थोडंसं वाढलं पण म्हणावं तसा सरासरीपेक्षा कमीच पाऊस आहे. ही स्थिती कायम राहील की त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात? नक्कीच. आता आपण परवापर्यंत जर बघितलं तर नक्कीच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 20 ते 30%पेक्षाही जास्त तूट होती पावसामध्ये किंवा खूपच कमी पाऊस झालेला होता. परंतु हे जे रिजन्स आहेत हे तसेही पर्जन्यछायेमध्ये येतात आणि आता मागच्या 2 दिवसाच्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळं त्यामध्ये थोडीशी जी तूट आहे पावसाची त्यामध्ये थोडीशी घट आपल्याला दिसून आलेली आहे. तर आता ही नक्कीच समाधानकारक किंवा दिलासादायक परिस्थिती आहे, पण येणाऱ्या दिवसांमधल्या पावसानुसार तिकडं कसे चेंजेस असतील तसं ते जे अपडेट्स आहेत ते
भारतीय हवामान विभागाकडून दिले जातील. आता जसं सांगितलं मी की येणाऱ्या 4-5 म्हणजे रविवारनंतरचे जे काही 5-6 दिवस आहे त्यामध्ये पाऊस कमी राहील, खंड राहील आणि नंतर जे परत पुढचे जे अपडेट्स आहे त्या रिजनमध्ये आपण देऊच. सर आत्तापर्यंत जे तूट आहे ते तूट किती निघाली आहे बरं? कारण जूनमधली जी तूट होती, पूर्ण महाराष्ट्राचं बघितलं तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर कोकण किनारपट्टीला जास्त पाऊस झाल्यामुळं. पण हे चित्र महाराष्ट्राचं आपण एकंदरीत घेतल्यानंतर असं होतं आहे. परंतु ज्यावेळी आपण पूर्ण फक्त रिजन वाईज किंवा डिस्ट्रिक्ट वाईज जातो तर ते चित्र थोडंसं वेगळं होतं. जसं आपण याच्या आधी पण बघितलं की मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये परिस्थिती वेगळी होती. पण नक्कीच आता ह्या पावसामुळे थोडीशी त्यामध्ये तूट जी आहे ती काहीशी भरून निघालेली आहे काही रिजनमध्ये. आणि पिकांसाठी आणि ग्राउंड वॉटरसाठी सुद्धा ही चांगली बाब आहे. असाच पाऊस पुढे टिकून राहिला तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या दिवसांमध्ये. पण तसे जे अपडेट्स आहेत, आता सध्या आपल्याकडे जे अपडेट्स आहे त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस कमी राहील आणि त्यानंतर काय जसजसे आपल्याकडे अपडेट्स येत जातील तसतसा अंदाज दिला जाईल.